बातमी मोठी आहे। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी अखेर 17 वर्षांनी आता पूर्ण झाली आहे। आता या संदर्भातला निकाल 8 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे। अनेक अडथळे पार करत अखेरीस शनिवारी सरकारी वकिलांनी न्यायाधीश A.K. लाहोटी यांच्यासमोर लेखी युक्तिवाद दाखल केला। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावातल्या एका मशिदीजवळ मोटरसायकलमध्ये स्फोटकं ठेवून बॉम्बस्फोट करण्यात आला होता। त्यात 6 जण ठार झाले होते तर 100हून अधिक जखमी झाले होते। बातमी मोठी आहे। मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी अखेर 17 वर्षांनी आता पूर्ण झाली आहे। आता या संदर्भातला निकाल 8 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे। अनेक अडथळे पार करत अखेरीस शनिवारी सरकारी वकिलांनी न्यायाधीश A.K. लाहोटी यांच्यासमोर लेखी युक्तिवाद दाखल केला। 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावातल्या एका मशिदीजवळ मोटरसायकलमध्ये स्फोटकं ठेवून बॉम्बस्फोट करण्यात आला होता। त्यात 6 जण ठार झाले होते तर 100हून अधिक जखमी झाले होते।